नमस्कार, मी ज्योती. आपल्या जेडी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी नवरीचे, नवरीच्या मम्मीचे, नवरीच्या बहिणींचे ब्लाऊज शिवून दिलेले. तर ते खूप सुंदर असे झालेले आहे. तर मला ते दाखवायचे होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, हा नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आली. मी त्याला 3-3 असे लटकन पण दिलेले, तुम्ही बघू शकतात. नॉड पण एकदम सिंपल आणि हाताला बघा मी हे लेस दिले आणि कमरेला पूर्ण ती लेस दिलेली आणि हे पॅडेड ब्लाऊज शिवलेलं आहे. तर खूप सुंदर असं तिचा ब्लाऊज बसलेलं आहे. तर ही जी नवरी आहे ते एकदम सिंपल, तिला सिंपल लुकमध्येच हे सगळे ब्लाऊज आवडत होते. तर बघा, हा तिचा सप्तपदीचा ब्लाऊज आहे. युनिक अशी डिझाईन दिली, डोली पॅटर्नमध्ये दिला. याचा व्हिडिओ मी नक्कीच यूट्यूबला शेअर केलेला आहे. तुम्हाला जर अशी डिझाईन शिकायची असेल तर तुम्ही यूट्यूबला माझ्या चॅनलवर जाऊन ही डिझाईन तुम्ही शिकू शकतात. प्लेन बाही घेतली आणि त्याला हे अशी लटकनची लेस लावलेली. तर बघा, प्रिन्स कटच हा शिवला आहे. आता फ्रंट पार्ट डीप राऊंड नेक शिवला आणि मागचा पार्ट हा बोट नेक शिवला. तर हा डिफरन्स असा ब्लाऊज शिवून झालेला आहे नवरीचा. आता हा आहे नवरीच्या मम्मीचा ब्लाऊज. तो बघा, आरीवर्क आहे. त्याला मी त्या शेपमध्ये हा गळा बनवला एकदम प्रॉपरली. बाहीचा शेप पण जसा आहे तसाच बनवला आणि सिंपल कटोरी ब्लाऊज हा मी शिवलेला आहे. आता हा नवरीचा तेलवनाचा ब्लाऊज आहे. बघा, तोचा शेप एकदम सिंपल पान शेप घ्यायला लावला होता नवरीने आणि सिंपलमध्ये हा प्रिन्स कट शिवलेला आहे. हा बोटनेकचा ब्लाऊज आहे. बघा, याचाही मी पुढचा जो गळा आहे तो डीप नेक आहे. विशेष काय आहे, एवढा मागचा बोटनेक आणि पुढचा डीप नेक असून सुद्धा ब्लाऊज खरंच खूप सुंदर असे बनलेले आहे आणि शिवून पण झालेले. तिला फिटिंग खूप छान अशी बसलेली. बाहीला मी सिंपल अशी डिझाईन दिली, फक्त छोटासा पॅच दिला आणि एक शो बटन दिलेलं आहे. हा नवरीच्या बहिणीचा ब्लाऊज आहे. प्रिन्स कट शिवला, राऊंड नेक दिला आणि एक सिंपल असं लटकन दिलेलं आहे. नवरीचा मम्मीचा ब्लाऊज आहे. कटोरी ब्लाऊज शिवला, प्लेनमध्ये शिवायला लावला आणि राऊंड नेक हा दिलेला आहे. आता बघा, नवरीसाठी असे 2-3 साड्या एक्स्ट्रा लागतच असतात. तिने त्याही साड्याची ब्लाऊज माझ्याकडे टाकले आणि सिंपलमध्ये असे हे शिवून घेतलेले आहे. तर ब्लाऊज सगळे खूप सुंदर असे तिचे बसलेले आहे. बघा, आता याचे जे गळे असतात अशा साडींचे खूप छोटे असतात, नाजूक असतात. त्यालाही मी डीप नेक बनवून एकदम फिनिशिंगमध्ये बघा हा गळा बनवलेला आहे आणि छोटे स्लीव्ज घेऊन हा ब्लाऊज तयार केला. तर हाही सिंपल असा माझा हा ब्लाऊज झालेला आहे. तर एवढे ब्लाऊज मी फक्त 2-3 दिवसात कंप्लीट केले आणि खूप सुंदर असे बनवून झाले. चला तर मग बाय.